मोगर कासा गेटला जाण्याचा रस्ता आहे ना एकदम सुरेख आहे, जंगलातनं जातो मस्त. पहाटेचे 4:45 वाजलेत. आपण ट्राय करणार आहोत की आपल्याला परमिट मिळतंय का, कारण का मोगर कासा हा न्यूली ओपन गेट असल्यामुळे ऑनलाईन त्याचं परमिट मिळत नाही आहे. आणि त्यातून आज सॅटर्डे असल्यामुळे परमिटसाठी प्रचंड मारामार असते. गेट जवळ येत चाललंय, तसं असं जंगल एकदम घनदाट होत चाललेलं आहे. दोन्ही साईडला आपण बघू शकता की जबरदस्त जंगल आहे. असं हायवे पासून एक 10 ते 12 किलोमीटर आत आहे. कॅमेरा ऑफ असताना थोड्या वेळापूर्वी एक वाईल्ड बोरचे छोटा झुंड In 400 meters, your destination will be on the left. क्रॉस झाला आपल्याला. चला गेटवर भेटूया. जरा गाडी पार्क करतो. पहाटेचे 5 वाजलेत. आपण आलेलो आहोत मोगर कासा गेट. डूज अँड डोंट्स. मोगर कासा गेट जो नवीन ओपन झालेला आहे त्याचं आपल्याला ऑनलाईन बुकिंग मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, आपण उभे आहोत मोगर कासा गेट. मोगर कासा गेटला ऑन द स्पॉट बुकिंग होतं, कारण का हा गेट अजून तुम्हाला साईडवर दिसत नाही. हा नवीन उघडलेला गेट आहे. तर इथे ऑन द स्पॉट यायचं आणि इथे बुकिंग करायचं. पण इथे आल्यावर तुम्हाला असं कळतं की आधीच प्री बुकिंग झालेलं असतं दलालांमार्फत. दलाल कोण? तर मोठमोठे यूट्यूबर्सचे दलाल. हे मोठमोठे यूट्यूबर्सचे दलाल आधीच इथे पैसे देऊन फोनवर बुकिंग करतात आणि आपल्यासारखे जे सामान्य लोक येतात त्यांना इथे बुकिंग मिळत नाही. तर ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या. तुम्ही इथे याल आणि स्पॉट बुकिंग कराल तर इथे येऊन तुम्हाला बुकिंग मिळणार नाही. तुमची ओळख असेल तरच होईल. तर त्यामुळे तुम्ही आयत्या वेळेला याल आणि तुम्हाला बुकिंग मिळणार नाही, कारण का मोठे मोठे यूट्यूबर्सवरीलचे दलालांमार्फत फोनवर इथे बुकिंग झालेलं असतं आदल्या दिवशी रात्रीच. तर त्याची काळजी घ्या. मोरया मंगलमूर्ती मोरया. हो ताई, तुमचं नाव काय? गुड मॉर्निंग, माझं नाव अंजली दुर्वे. अच्छा. आजच्या सफारीमध्ये वेलकम टू मोगर कासा गेट. तर मित्रांनो, आजच्या या सफारीमध्ये मला गाईड करणार आहे. अच्छा, आपल्या सफारीमध्ये आजच्या आपल्या गाईड मॅडम आहेत.
आपली सफारी चालू झालेली आहे. अथक प्रयत्नांनी आपली ही सफारी चालू झालेली आहे. ते मी पुढच्या व्लॉगमध्ये कशी झाली ती सांगेनच. खूप सेटिंग असते. ऑनलाईन जरी म्हटलं किंवा ऑफलाईन जरी म्हटलं तरी ऑफलाईन असा कुठला प्रकारच नसतो. प्री बुकिंग केलेलं असतं मोठमोठ्या लोकांनी. आपल्यासारख्या सामान्यांसाठी खूप कठीण असतं. हरकत नाही, तो विषय वेगळा. आपण आता सफारीकडे लक्ष देऊ. आपल्याला कुठल्या प्रकारचं सायटिंग होतं आहे, काय होतं आहे ते बघू. 5:30च्या बदली आपली सफारी 6:30 वाजता चालू झाली आहे. 1 तास लेट चालू झालेली आहे. टायमिंग इम्पॉर्टंट आहे. ताई, इथे कुठल्या कुठल्या प्रकारचं सायटिंग होतं? टायगर शो आहे, हां बायसन आहेत, हां डिअर आहे, हां सांबारी, हां. लेपर्ड कॉच. अच्छा, लेपर्डचा कॉल चालू आहे का आतमध्ये? लेपर्डसाठी कॉलिंग चालू आहे? नाही नाही, टायगरचे आहे. टायगरचे. अच्छा, ते आतमध्ये चिल केलेले आहे. हां किल केलं आहे. टायगरचं किल आहे का आतमध्ये? आतमध्ये असेल. अच्छा. 2 दिवस झाले ते. त्याची quality काय ते निघत नाही. ओके. ताई, या गेटचं नाव मोगर कासा आहे, तर ते मोगर कासा हे नाव कसं काय पडलं? काय गावाचं नाव आहे मोगर कासा? नाही सर, ते ना देवाचे नाव आहे. ते 4 भाऊ, 1 बहीण. तर त्यांच्या 5 जणपेक्षा 1 भाऊ इथे बसलेला आहे मोगरकसा देव. अच्छा. देवाचंच नाव आहे मोगरकसा. अच्छा त्याच देवाच्या नावावरून त्या गेटाचं नाव ठेवलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. कसं जायचंय? सनराईज पण झालेला आहे. आपल्याला लेट झालेलं आहे, पण हरकत नाही. आपल्याला सफारी मिळाली ते इम्पॉर्टंट आहे. कॉलिंग नाही झालेलं ना. मोगरकसाचं लेक आहे. तिथं रिसॉर्ट वगैरे आहे. तिथेच आपण मोगर कासा लेक. फिरू शकतो, फोटो वगैरे काढायला, बसून वगैरे जायला. पण याच्यानंतर कुठे उतरता नाही. इथे ब्लॅक पॅन्थर क्रॉस झालेला. अच्छा. मित्रांनो, आजपासून 3-4 वर्षापूर्वी इथेच ब्लॅक पॅन्थर क्रॉस झालेला. 3-4 वर्ष नाही, 3-4 महिन्यापूर्वी. 1 महिन्याच्या आधी. अच्छा, 1 महिन्यापूर्वी. नवीन आहे, आता बरोबर आहे, स्टार्ट आहे. स्टे सुरू करणार आहे आज. तर मित्रांनो, नंतर काय? हा आहे मोगर कासा लेक. हा एकच लेक आहे इथे मोगरकशामध्ये. अच्छा, एकच आहे. हा एकच लेक आहे मोगर कासा. 15-16 किलो. हे काय वाईल्ड डॉग आहेत का? क्लिअर आहे. डिअर आहेत. लांबून वाईल्ड डॉगच वाटले. हा देव आहे बघा. अच्छा, हे देवस्थान आहे इकडचं. डस्की ईगल आहे इथे. डस्की ईगल नको, आधी आपण डायरेक्ट तिथेच जाऊ. तिथे कॉलिंग इथं कॉलिंग आहे. कॉलिंग आहे तिथेच ते जाऊ. बाजूला. तिथेच आहे. हा हा. पगमार्क्स वगैरे काय दिसतात का? पाऊस आला असता तर दिसलं. दिवस म्हणत आला मी. मित्रांनो, कॉलिंग चालू असल्यामुळे आपण इथे एक ठिकाणी थांबलो आहे.
करवंद कॉलिंग झाल्यामुळे आपण थांबलेलो एक ठिकाणी. ब्लॅक पॅन्थर आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे, आज टायगर नसून. मोगरकासा इज फेमस फॉर ब्लॅक पॅन्थर. तेच येतोय. आला आला हो. थांबलाय. यांच्या इथून बरोबर दिसतोय. समोरच आहे. मित्रांनो, आपल्याला टायगरचं सायटिंग झालेलं आहे. जरा पुढे घ्या ना, जरा पुढे घ्या. 2 आहेत, गप्प बसा. 3 आहेत, 3. इथूनच येणार. टायगरचं सायटिंग झालेलं आहे. आला आला, मागे आला. तीन टायगरचं सायटिंग झालेलं आहे. मागे गेले. तिथून क्रॉस करणार ते. तेव्हा तिसरा उतरतोय. आपल्याकडे चाला. हां, इथेच थांबूया. हा बघा मित्रांनो, हा पहिला टायगर आहे. व्हिडिओ शूटिंग कर, व्हिडिओ शूटिंग कर अंश, आणि व्हिडिओ शूटिंग कर. ती त्या लोकांनी गाडी तिथे नेली ना. तिथून गेला ग. आपण पण मागेच जाऊया. आता ते तिथे निघतील बाहेर. तो बघा तिकडे गेला. चला ना मागे. मागे गेले ते, मागे गेले सगळे. आणि खाली बस. थांबा थांबा थांबा, इथेच थांबा. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. मस्त पहिलं टायगर दिसलेलं आहे. इथूनच हात काढा दीदी, हात काढा. हा बघा. टायगर सायटिंग होत आहे चाटांजवळ. तिसरा. मागे का गाडी? भाऊ मागे का गाडी? बसा खाली, बसा. इथं क्रॉस करणार तू.
शिट, त्यांना हेरॉन मिळणार. चाटण सायटिंग होत आहे. टायगर लवकर या. तुम्ही त्यांच्या बाजूला घ्या ना. हो टायगर चाटण जवळ तीन आहे. तीन आहे घ्या बाजूला. चाटण जवळ. पुढे घ्या त्यांच्या. नाही, थांब अरे थांब हे थांब चौपाटी. थांब. हे अविनाश त्याला सांगितलं तू काय म्हणून तू त्याला सांगा काय सांगा नाही. फोटो करा, फोटो करा. हां, तिथेच. हॅलो, बघितलेत वाघ? कसं वाटलं? आजची आपली ही सफारी आता संपलेली आहे. तुम्ही बघितलं असाल की या गेटमध्ये आपल्याला एंट्री करायला चिक्कार विनवण्या करायला लागल्या. तेव्हा कुठे आपण 1 तास उशिरा आलो. 1 तास उशिरा येऊन आपल्याला सायटिंग झाली. आपल्याच गाईडनी दुसऱ्या जिप्सीजना फोन करून बोलवलं, तेव्हा 2 जिप्सी आल्या. म्हणजे ज्या लोकांनी आधी प्री बुकिंग करून 5:30ला एंट्री मारली आणि आपण 6:30ला एंट्री मारली, तरी आपल्याला वाघ दिसले. नेवर गिव्ह अप. आता दुपारची आपली सफारी आहे चोरबावली गेटला, जो एक कोर गेट आहे. तर आपण दुपारी आज चोरबावलीत भेटूया. हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. बाय.